ऐन निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी राष्ट्रवादीला खिंडार पडलेलं पाहायला मिळत आहे। कारण माजी पंचायत समितीचे जे माजी सभापती राहिलेले आहेत मानसिंग धुमाळ यांच्यासह खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला पाहायला मिळतो। आणि संग्राम थोपटे असतील किंवा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश आज झालेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपण बघतोय। ही सगळीच कार्यकर्त्यांची फौज जी आहे ती राष्ट्रवादीला सोडून आता भाजपात पक्षप्रवेश त्यांनी केलेला आहे। नेमकी यामागची कारणं काय आहेत, ऐन निवडणुकीमध्ये हा पक्षप्रवेश करावासा का वाटला, या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर स्वतः मानसिंग धुमाळ आहेत। बाबा, काय सांगाल, एकंदरीत आत्ताचा हा तुमचा पक्षप्रवेश, इतके वर्ष एका पक्षात काम केल्याच्या नंतर भाजपात यावंसं का वाटलं? मी मुळात समाजामध्ये काम करत असताना नंतर राजकारणात आलो आणि राजकारण करत असताना माझ्याबरोबर त्यावेळीचे जोडलेले सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते, छोटे मोठे कार्यकर्ते यांच्या विचाराने मी आजपर्यंत राजकारण करत आलो। आणि हे राजकारण करत असताना मी तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आणि त्या माध्यमातून काम करत असताना तालुक्यामध्ये अनेकांना माझी संधी डावलून पक्षांनी जे जे निर्णय दिले ते निर्णय मान्य करून मी बहुतेकांना संधी दिली, त्यांना पदं मिळाली, विकास झाला। परंतु त्यातल्या काही लोकांनी पदं मिळाल्यानंतर पद कशासाठी असतं याचा विसर पडून साधारणपणे जी काही जबाबदारी असते ती न ओळखता वेगळ्या पद्धतीचा कारभार केला, मनमाईने कारभार केला, तानाशाही त्या तालुक्यामध्ये निर्माण केली। मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपवण्याचा जो डाव होता हे बरेच वर्ष पाहत आलो। 2007ची इलेक्शन असेल, 12ची असेल, 2 विधानसभा असतील किंवा इतर सर्व निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये माझ्याबरोबर माझ्या कार्यकर्त्यांनी तन मन धन कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता अतिशय चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आदरणीय पवारसाहेब असतील, दादा असतील, ताई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असताना त्यांचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं होतं। परंतु तालुक्यामध्ये ज्या लोकांना सत्ता मिळाली ती सत्ता मिळाल्यानंतर यांना गर्व चढला, मस्ती आली, माज आला। हा शब्द कदाचित माझा चुकीचा असेल, परंतु आजही वस्तुस्थिती शेवटच्या क्षणी माझ्यासारखा कार्यकर्ता ही माझी शेवटची निवडणूक असताना माझं तिकीट कन्फर्म केलं होतं। दादांच्याकडे मी 4 वेळा गेलो होतो, ताईंनी ते नक्की केलं होतं। परंतु एबी फॉर्म तालुक्यात आल्यानंतर तिथले जे हुकुमशाह आहेत, तिथले जे स्वयंभू नेते आहेत, त्या स्वयंभू नेत्यांनी आयत्यावेळी तो बदल केला आणि म्हणून माझ्यावर फार मोठा अन्याय झाला। अन्याय झाल्यानंतर मी तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांचा सूर होता की तुम्ही आता इथं थांबू नका। गेली 20 वर्ष कोणत्याही पदाची अपेक्षा नसताना, कोणतंही पद जवळ नसताना कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचं काम केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवार फॅमिली यांच्यावरती मनापासून असणारं प्रेम आणि त्या माध्यमातून आजपर्यंत हा प्रवास मी केलेला आहे। मग असं सगळं असताना सुद्धा आज तुमच्यावरती ही जी काही पक्षप्रवेशाची वेळ आली, भाजपमध्ये प्रवेश करावासा वाटला, मुळातच ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा पक्षप्रवेश झालाय किंवा ज्यांनी या सगळ्यामध्ये पुढाकार घेतलेला पाहायला मिळतोय ते आमदार असलेले संग्राम थोपटे। आणि तुमचा जो काही राजकीय संघर्ष राहिलाय तो आधीपासून पूर्ववत सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण तालुक्याने पाहिलेला आहे। असं असताना आज त्यांच्याच उपस्थितीत त्यांच्याच पक्षात प्रवेश करताय, त्यांच्या पत्नींना पाठिंबा देताय। सांगायचं तात्पर्य या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं असेल की मी आता बोलताना पवार फॅमिलीचा जसा उल्लेख केला तसं माझ्या राजकीय जीवनामध्ये थोपटे फॅमिलीच्या विरोधात मी कंटिन्यू काम करत आलो। याचा अर्थ काय, त्यांचा आमचा बांधाला बांध नव्हता, कुठली भांडणं नव्हती, परंतु काही तत्व असतात। कुणाला कुठला पक्ष आवडतो, कुणाला कोणता नेता आवडतो, त्याच्यातलाच मी कार्यकर्ता होतो। पहिल्यापासून आदरणीय पवार साहेबांवर आम्ही प्रेम करणारी मंडळी, या प्रेमामध्ये तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी जेध्यान्न असतील आणि त्या पद्धतीनं त्यावेळी काम करणारे त्यांचे सर्व कार्यकर्ते, त्याच्यातला मी एक छोटासा कार्यकर्ता होतो। आणि म्हणून संघर्ष अनेक वेळा झाला। थोपटे साहेबांच्या विरोधात 2004ची निवडणूक लढलो, त्याच्यानंतर आत्ताचे आमदार संग्रामदादांच्या विरोधात 2000ची निवडणूक लढलो। मला जनतेने चांगल्या पद्धतीचा जरी पराभव झाला असला तरी चांगला पाठिंबा दिला। परंतु अलीकडच्या काळामध्ये राज्यामध्ये जी स्थित्यंतर झाली त्या स्थित्यंतरामध्ये जे काही घडलं आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि मग इकडचे तिकडं, तिकडचे इकडं होत असताना काही पक्ष फुटले, त्याच्यामध्ये आघाड्या झाल्या आणि या आघाडीच्या माध्यमातून मग जी काही आघाडी झाली होती त्या माध्यमातून काँग्रेस असेल, शिवसेना ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल यांची आघाडी झाल्यामुळं राज्यामध्ये आम्हाला एकत्र येऊन किंवा तालुक्यामध्ये एकत्र काम करावं लागलं। आणि त्याच्यामुळे ते मनापासून काम करत असताना एका गोष्टीचा जरूर उल्लेख मला केला पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझे आमदार जे आहेत आजचे, त्यांनी जे काही सुप्रियाताईंचं लोकसभेला काम केलं हे मी जवळून पाहिलं।
मनापासून त्यांनी काम केलं. अगदी स्वतःचा खर्च असेल तरी तिथं मागे पुढे पाहिलं नाही. कार्यकर्त्यांची फौज होती आणि म्हणून आम्ही एकत्र काम करत असताना त्यांचा स्वभाव कळला. याच्या अगोदर इलेक्शन लढवत असताना जी काही स्थित्यंतर होत होती किंवा जे काही घडलं, पण जवळ आल्यानंतर त्यांचा स्वभाव कळला आणि त्यांची एक विकासाची दिशा. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, हा जो विकासाचा वारू त्यांनी सुरू केलेला अनेक क्षेत्रामध्ये, मग लाडक्या बहिणीपासून ते कामगारांचा असेल अनेक प्रश्न सोडवण्याचं मनापासूनचे ध्येय त्यांनी ठेवलं. आणि तो विचार घेऊन संग्रामदादा गेल्यानंतर माझेही कार्यकर्ते त्यावेळेस म्हणत होते की तुम्ही सुद्धा प्रवेश करा, पण ती वेळ नव्हती, मला वाटलं नव्हतं. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाची चीड म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळं आज या ठिकाणी मी प्रवेश करतोय. तुम्ही स्वतः प्रवेश करता, या सगळ्याबरोबर आणखी 3-4 मोठे महत्वाचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे या सगळ्यामध्ये प्रवेश करतात, त्यांच्याविषयी थोडीशी. आमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष रवींद्रजी बांदल, काल आमची तालुक्यामध्ये मिटिंग झाली सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची. त्याच्यानंतर जो विचार झाला त्या विचारासाठी आम्ही संग्रामदादांना त्या ठिकाणी बोलावलं. आमची एकत्रित मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये जो निर्णय ठरला, त्या मिटिंगमध्ये निर्णय ठरत असताना पक्षाध्यक्षही होते. भोर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय जेधे अण्णा, कैलासवासी जेधे अण्णा, त्यांची दोन्ही सुपुत्र या ठिकाणी रामदास असतील, रोहिदास असतील, युवराज जेधे प्रमुख कार्यकर्ते त्या भागामध्ये, अशी बरीच नावं घेता येतील. आता सगळी नावं घेणं शक्य नाही, परंतु अरविंद जाधव सारखा कार्यकर्ता असेल, सर्वच मंडळी यांनी अतिशय प्रामाणिकपणे जेधे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना जी काही परिस्थिती या तालुक्यामध्ये होती ती बदलली आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी हा निर्णय घेतलेला आहे. पण इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची ही फळी आता भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीला तर खिंडार पडणार आहे, मात्र भाजपची ताकद किती मोठ्या संख्येने वाढली असं वाटतं आणि त्या सगळ्याचा निवडणुकांवरती, येत्या निवडणुकांवरती किती परिणाम? संग्रामदादांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपची ताकद वाढलेली आणि ती ताकद वाढलेली असताना आम्ही जो आता विचार केलाय, आता जो निर्णय घेतलाय, त्याच्यामध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझा आत्मविश्वास सांगतो की चारही गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य या ठिकाणी बहुसंख्येने निवडून येतील, असा माझा ठाम आत्मविश्वास. नक्कीच आपण आणखी काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये आता भाजपमध्ये प्रवेश करताय, आज काय नेमक्या भावना आहेत आणि का करावं? तसं पाहिलं तर मी शिंदे पंचायत समितीतून माझी स्वतःची मिसेस शिंदे शिवसेनेतून इच्छुक होत्या. पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला होता, पक्षाने मला उमेदवारी देखील जाहीर केली होती, परंतु गेले 20-19 वर्ष म्हणजे साधारणतः 2006 पासून लोकनेते मानसिंगबाबा धुमाळ यांनी मला भोर तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय पद्धतीनं बाळकडू पाजलं आणि एक शेवटची संधी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळेल अशी चिन्ह जवळपास निश्चित झाली होती. मी एक त्यांच्यातूनच घडलेला कार्यकर्ता. आज त्यांच्या संगती काम करण्याची जेव्हा वेळ येत होती तेव्हा मी दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढणं हे माझ्या कुठेतरी बुद्धीला पटत नव्हतं आणि त्यासाठी मी शिंदे पंचायत समितीच्या माझ्या स्वतःचा मिसेसचा उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेऊन लोकनेते मानसिंगबाबा धुमाळ यांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय आम्ही सगळे शिवसैनिकांनी घेतला. आणि ज्या माणसांनी मला भोर तालुक्यात घडवलं, राजकारणाचं बाळकडू पाजलं, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली होती आणि ती ह्या इलेक्शनच्या मध्ये ती मला घालवायची नव्हती. त्यांच्या रूपाने भोर तालुक्यामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता नसताना ज्या माणसांनी घरोघरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोचवला, अनेक कार्यकर्ते बाबांनी घडवली गेली. या भोर तालुक्यातील स्वयंभू नेते जसे बाबा बोलले यांना घडवण्याचं काम हे देखील बाबांनीच एकेकाळी 2007 साली केलं. त्यावेळी मी सक्रिय कार्यकर्त्यांच्या बरोबर काम करत होतो. त्यावेळी जिल्हा परिषदेचे 4 जिल्हा परिषद सदस्य आणि 8 पंचायत समितीपैकी 11 जिल्हा परिषद सदस्य बाबांनी स्वतःच्या ताकदीवर त्या ठिकाणी निवडून आणले होते. असा कार्यकर्ता भोर तालुक्यामध्ये आम्हाला ग्रामीण भागाला मिळाला होता आणि ही संधी आम्हाला मिळत असताना कुठेतरी अन्याय झाला आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण त्यांचाच कार्यकर्ता आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची उमेदवारी नाकारणारा एक मी कार्यकर्ता आहे.
नक्कीच या सगळ्यामध्ये बाबांना शेवटचा एक प्रश्न विचारणार आहे. बाबा, तुम्ही असं म्हटलात की ही जी काही निवडणूक होती ही माझ्यासाठी शेवटची निवडणूक होती आणि तिथे सुद्धा पक्षानं तुम्हाला कुठेतरी डावललं, अन्याय केला. इथून पुढे तुम्ही भाजपात प्रवेश करताय. आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात कुठे दिसणार आहात? मी आता असं ठरवलेलं आहे की माझं साधारण आतापर्यंतचा जो राजकीय प्रवास आहे, या राजकीय प्रवासामध्ये ग्रामीण भाग असेल किंवा जवळपासचा शहरी भाग असेल किंवा मोठी गाव असतील, या भागामध्ये फिरत असताना लोकांनी जे मला प्रेम दिलं, त्या प्रेमाखातर गेली 15 वर्ष कोणतंही पद नसताना मी त्या ठिकाणी समाजकारण, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणारा मी एक कार्यकर्ता आहे. ते काम करत असताना आता जो काही हा बदल मी करतोय किंवा हा जो निर्णय घेतोय, त्याच्यामध्ये तालुक्याचे माजी आमदार आदरणीय संग्रामदादांची मला साथ असणार आहे. आणि हा जो निर्णय मी घेतोय, तो निर्णय घेत असताना तालुक्याचा विकासाचा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. आमचा डोंगरी आणि दुर्गम तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये अनेक विषय रोजच्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गरजा लोकांच्या आहेत, त्याच्यासाठी मला हा निर्णय घेणं भाग पडलं. मला एकच माझ्या दृष्टीने महत्वाचा विषय, तो म्हणजे जनतेचे जे काही प्रश्न आहेत, दैनंदिन असतील, सामाजिक असतील किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे असतील, ते सोडवण्यासाठी मला कुठंतरी किंवा विकासात्मक काम करण्याचा माझा जो दृष्टिकोन होता, त्या कामासाठी किंवा त्या दृष्टिकोनासाठी ही ताकद मला उपयोगी पडणार आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. नक्कीच आपण बघतोय की मानसिंग धुमाळ स्वतः असतील किंवा वंदनाताई धुमाळ आहेत, त्याचबरोबर जेधेंचे दोन्ही सुपुत्र खरं तर या सगळ्यामध्ये आता पक्षप्रवेश भाजपमध्ये या दोघांचा सुद्धा झालेला आहे. म्हणजे रोहिदास जेधे असतील, रामदास जेधे असतील आणि खरं तर खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले आहेत या सगळ्यांनी. त्यामुळे कुठेतरी आता ऐन निवडणुकांच्या तोंडावरती इतक्या मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्यामुळे अर्थातच भाजपची ताकद वाढलेली आहे, राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय आणि या सगळ्याचा परिणाम येत्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसेल. आणि आमचे जे सगळे उमेदवार आहेत हे सगळे घवघवीत यश मिळवून कुठेतरी निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा आता त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.